भारतीय परंपरेत पाचवा वेद मानली गेलेली कला संगीत. संगीत आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सापडल्यास पशूंचं भाग्य थोर म्हणून ती गवत खात नाही अशा अर्थाचं संस्कृत सुभाषित आहे. स्वरांच्या या मैफिलीत महत्वाची भूमिका असते वाद्यांची. संवादिनी म्हणजेच हार्मोनियम त्यापैकीच एक. मूळचं युरोपातलं हे वाद्य भारतात आलं इंग्रजांसोबत. इंग्रज गेले पण या वाद्याला भारतीयांनी आपलंसं केलं. खेडेगावात मंदिरात मिणमिणत्या प्रकाशात रंगणाऱ्या भजनांपासून ते बुजुर्ग गायकांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीपर्यंत संवादिनीचा वावर दिसतो. सुरांचं सौंदर्य बोटांमधून उलगडणारा वादक जितका महत्वाचा तितकाच संवादिनीचा निर्माताही महत्वाचा. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ब्रँड या वाद्याच्या निर्मितीत प्रस्थापित केला बदलापूरच्या राजेंद्र आणि जितेंद्र हिंगे यांनी. प्रयोग, प्रयत्न आणि कल्पकता अशा तिहेरी गुणांची जोड देऊन हिंगे बंधूंनी संवादिनी निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान प्रस्थापित केलं. या क्षेत्रातला कोणताही अनुभव नसताना हे दोघे धाडसानं या क्षेत्रात उतरले आणि गुणवत्ता हे ब्रीद जपत संवादिनी तयार करण्याचा वसा त्यांनी घेतला. लाकडाचे कोरीव तुकडे, कापड, प्लास्टिकच्या पट्ट्या हे सारं निर्जीव सामान. हिंगे बंधू यात प्राण ओततात आणि त्यातून जन्माला येतं अवीट गोडीचं संगीत. जगजीत सिंग, शंकर महादेवन, श्रीधर फडके, पद्मजा फेणाणी जोगळेकर अशा नामवंत कलाकारांनी आमच्याकरता पेटी बांधाल का अशी केलेली विचारणा ही हिंगे बंधूंच्या यशाची पावती मानावी लागेल. केवळ वाद्य निर्मितीपुरतं यांचं क्षेत्र मर्यादित नाही. हार्मोनियम, ऑर्गन आणि पियानो ट्युनिंगमध्येही त्यांचं प्रभुत्व आहे. पाश्चिमात्य वादकांपासून भारतीय वादकांपर्यंत अनेक कलाकार मोठ्या मैफिली आधी ही वाद्य ट्यून करण्यासाठी हिंगे बंधूंना आवर्जून बोलावतात. हा त्यांनी या क्षेत्रात निर्माण केलेला विश्वास त्यांच्या यशाचं प्रतीक आहे. अर्थात हा प्रवास खूप खडतर होता. करूया आणि शिकूया या मंत्राचा जप करत हिंगे बंधू इथवर पोचलेत. संगीत अभ्यासक आणि संगीत प्रसारक ही भूमिकाही राजेंद्र आणि जितेंद्र हिंगे प्रामाणिकपणे आणि प्रयत्नपूर्वक पार पाडतात. गाणं शिकणाऱ्यांपासून ते कानसेनांपर्यंत सर्वांसाठी व्याख्यानाच्या माध्यमातून ते ही कला सोपी करून दाखवतात. सामान्य रसिकांपासून ते नामवंत कलाकारांपर्यंत अनेकांनी यासाठी त्यांचं कौतुक केलंय. संवादिनी निर्मितीच्या माध्यमातून बदलापूरचं नाव जगभर पोहोचवणारे राजेंद्र आणि जितेंद्र हिंगे यावेळच्या प्रतिभावंत बदलापूरकरचे मानकरी. या मंचावर येऊन आमच्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल राजेंद्र आणि जितेंद्र हिंगे आम्ही आपले ऋणी आहोत.